तरी वाचताली वाचू नका, नाही गीता समजून घेताली समजून घेऊ नका. पण या मृत्यूलोकामध्ये ज्ञानेश्वरी गीतेने सांगितलेले जर 4 योग या मृत्यूलोकामध्ये आम्हाला जीवन जगताना जगता आले तर जीवनामध्ये मोक्षाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तरुणाईला एक वाक्य सांगून जातो, जर हे 4 योग जर बाबांचं बारकाईने जीवन पाहिलं तर बाबांच्या जीवनामध्ये हे 4 योग बाबांनी साधले आणि ते आपल्याही जीवनात जर आपल्याला साधता आले तर अपयश आपल्या जीवनात कधी येणार नाही. मग महाराज बाबांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी गीतेचे असे कोणते 4 योग साधले की ज्या 4 योगा आधारे त्यांच्या जीवनाची वाटचाल या मृत्यूलोकातून मोक्षाकडे झाली. बाबांनी गीता ज्ञानेश्वरीचा पहिला योग या मृत्यूलोकात साधला आणि तो म्हणजे कर्मयोग आहे. आता कर्मयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय करावी, पण सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे समजणं सोपं होईल. एकदा महर्षी नारद मुनींनी भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय, मला खात्री आहे या सबंध ब्रह्मांडामध्ये तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त मीच आहे. आणि कहे गए श्याम सुंदर, भगवान परमात्मा उत्तरले, नाही नारद मुनी, या ब्रह्मांडामध्ये माझा सर्वोच्च भक्त जर कोण असेल तो तिकडे उत्तर भारतामध्ये राहतो ज्याचं नाव श्रीहरी आहे. नारद मुनींच्या डोक्यात मुंग्या आल्या, काय बोलताय देवा, अहो माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची खऱ्या अर्थानं महती गातो आणि तुम्ही म्हणताय कुठला श्रीहरी तुमच्या खऱ्या अर्थानं परमोच्च भक्त आहे, कारण काय. आणि त्यावेळी भगवान परमात्म्यानं महर्षी नारद मुनी सांगितलं, महर्षी योग्य वेळ आली की मी उत्तर नक्की देईल. पण महर्षीने सांगितलं, नाही देवा, जोपर्यंत तुम्ही उत्तर मला याचं देणार नाहीत तोपर्यंत मी आता वैकुंठ सोडणार नाही. आणि परमात्म्याने सांगितलं, ठीक आहे महर्षी, आपणास जर उत्तरच हवं असेल आपण जाऊन पाहून यावं. आणि महर्षी निघाले. श्रीहरीच्या घराच्या खऱ्या अर्थानं बाजूला एक अजान वृक्ष होता, त्या अजान वृक्षावर जाऊन बसले आणि श्रीहरीचा दिनक्रम निहाळू लागले. श्रीहरी सकाळी उठला, आंघोळ झाली, दिवेलागण करायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा, खांद्यावर नांगर घेऊन आपल्या शेताकडे निघून जायचा. संध्याकाळी घरी आला, नांगर बाजूला ठेवला, हातपाय धुतले की दिवेलागण करायचा आणि भगवंताला नैवेद्य दाखवून जेवण करून शांत झोपी जायचा. 3 दिवस श्रीहरींचा दिनक्रम पाहिला आणि 4थ्या दिवशी महर्षी काहीशा रागात वैकुंठात आले. देवा माझी चेष्टा करता होय, माझी चेष्टा चालवली होय. अहो तो श्रीहरी उठलं की एकदा तुमचं नाव घेतो आणि झोपताना तुमचं एकदा नाव घेतो. मी तर माझ्या श्वासागणित तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय, तरी तुम्ही म्हणताय तो श्रीहरी तुमचा परमोच्च भक्त आहे, कारण काय देवा. आणि कहे गए श्याम सुंदर, भगवान परमात्मा उतरले, नारद मुनी योग्य वेळ आली की याचं उत्तर मी नक्की देईल. नाही देवा, आपण जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला उत्तर मला हवं आहे पण ते उद्या परवा कधीही नकोय, ते मला आत्ताच हवं आहे. आणि एवढे शब्द ऐकले आणि परमात्म्याने लक्ष्मी मातेला हाक मारली, लक्ष्मी. लक्ष्मी माता धावत आल्या, एक समय आणि थोडं तेल घेऊन ये. मग लक्ष्मी माता समय आणि तेल घेऊन आल्या. परमात्म्याने समय हातात घेतली, काठोकाठ तेलानं भरली आणि नारद मुनींच्या हातात दे सांगितलं, मुनिवर्य तुम्हाला आता माझं एक महत्वाचं काम करायचंय. समोर जी पृथ्वी पाहताय ना त्या पृथ्वीला तुम्हाला 7 प्रदक्षिणा पूर्ण करायच्यात. माझी फक्त एकच अट आहे, यातला एकही तेलाचा थेंब खाली पडता कामा नये. नारद मुनी म्हटले, ठीक आहे देवा, पण आल्याबरोबर आलं की लगेच उत्तर. आणि महर्षी निघाले. पहिली, दुसरी, तिसरी 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि धापा टाकत महर्षी परमात्म्याच्या समोर उभे ठाकले. देवा आलो बरं मी, आता उत्तर. आणि भगवान परमात्मा उत्तरले, महर्षी अहो किती घाई करताय, जरा उसासत घ्या, मला हे तर सांगा, अहो वराह आणि वामना उतरानंतर माझंही पृथ्वीकडे जाणं झालं नाही, सध्या पृथ्वी कशी हो. एवढे शब्द ऐकले आणि महर्षीने डोक्याला हात लावला, काय विचारताय देवा, माझ्या हातात तुम्ही समय दिली, काठोकाठ तेलानं भरली आणि वरून असं सांगितलं यातला एकही तेलाचा थेंब खाली पृथ्वीवर पडता कामा नये. अहो माझं सगळं लक्ष त्या समईवर आणि समईतल्या तेलावर होतं, मग ती पृथ्वी पाहायला वेळ होताच कुठं. आणि तसं स्मित हास्य करत परमात्मा उतरले, मग महर्षी तुम्ही सांगा बरं, माझा श्रीहरी तरी यापेक्षा वेगळं काय करतोय. या मृत्यूलोकामध्ये जर मी त्याला शेतकरी म्हणून जन्माला घातलंय आणि तो जर काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचं राऊळ पाहत असेल आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, तो जर कांदा मुळा भाजीमध्ये माझं प्रतिबिंब पाहून अहोरात्र माझी सेवा करत असेल तर तो माझा परमोच्च भक्त होऊ शकत नाही का. लक्षात घ्या महाराज. आणि त्याचबरोबर जर खऱ्या अर्थानं बाबांचं, नामदेव बाबांचं जीवन जर आम्ही पाहिलं तर बाबांनी खऱ्या अर्थानं वयाच्या 14व्या वर्षी कष्टाची परिसीमा साधली. म्हणजे खऱ्या सफेद फडक्यामधली भाकर, जी भाकर या कर्मरेषेच्या जीवनातला सगळ्यात मोठा सिद्धांत होता, ज्या मागे धावताना आपल्या कुटुंबाच्या संस्कारांचा वसा ज्यांनी जोपासला होता, ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतीचं काम असू द्या किंवा त्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर जाणीवपूर्वक
मला अमर भाऊंच्या आणि सागर भाऊंच्या बोलण्यातून एक वाक्य एक नाव वारंवार त्यांच्या मुखामधून आलं आणि ते म्हणजे खऱ्या अर्थानं बदमबाई आई कोठारेंचं, ज्यांनी खऱ्या अर्थानं या कुटुंब